उद्याचा दिवस अत्यंत दुर्मिळ, पवित्र आणि अद्भुत योगायोगाने घेऊन आला आहे. उद्या म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आणि त्याच दिवशी अतिशय पवित्र मानली जाणारी नागपंचमी सुद्धा साजरी केली जात आहे. देवांचे देव महादेव आणि त्यांच्या गळातील अलंकार मानले जाणारे नागदेवता या दोघांची पूजा करण्याचा हा एकच दिवस आलेला हा सुवर्णयोग आहे. अशा या महापवित्र दिवशी नागदेवतेची योग्य पद्धतीने पूजा आणि विधिवत पद्धती कशी करायची, पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते, पूजेदरम्यान कोणत्या चुका अजिबात करू नयेत, नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टीवर सक्त बंदी आणि वर्ज्य नियम आहेत, तसेच या दिवशी कोणत्या वस्तू किंवा अवजारांना चुकूनही हात लावू नये, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याचबरोबर राहू काळ कधी आहे, अशी संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आणि एक अतिशय सुंदर असा प्रभावी उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य आधीच एकत्र करून ठेवणे अत्यंत सोयीचे ठरते. पूजेच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने नागदेवतेची मातीची, पितळेची किंवा चांदीची सुंदर मूर्ती किंवा प्रतिमा आवश्यक असते. तर मूर्ती उपलब्ध नसेल तर भिंतीवर किंवा पाटावर हळदीने नागाची आकृती काढली जाते. पूजेसाठी हळद, कुंकू, रांगोळी, अक्षदा, ताजी फुले, विशेषतः पांढरी किंवा पिवळी फुले आणि दुर्वा लागतात. नागदेवाच्या नैवेद्यासाठी गाईचे कच्चे दूध, लाया, मग त्या ज्वारीच्या किंवा भाताच्या लाया, साखरेची खडी किंवा गूळ आणि पुरण किंवा उकडीचे कानवले किंवा दिंड बनवले जातात. या व्यतिरिक्त दिवाबत्तीसाठी तुपाचा दिवा, कापूर, धूप, अगरबत्ती तसेच पूजेच्या ताटात ठेवण्यासाठी विड्याची पाने, सुपारी आणि नारळ या गोष्टी लागतात. हे सर्व साहित्य स्वच्छ आणि पवित्र जागेत मांडून पूजेची पूर्वतयारी करून घ्यावी. नागपंचमीला पूजा करताना योग्य विधी पाळणे खूप गरजेचे मानले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून तिथे एक चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्या पाटावर नागदेवतेची प्रतिमा ठेवावी किंवा हळदी कुंकवाने नागदेवतेची सुंदर आकृती काढावी. त्यानंतर सर्वात प्रथम नागदेवतेला जल आणि दुधाचा अभिषेक करावा आणि त्याचबरोबर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत. नागदेवतेला हळद अतिशय प्रिय असल्यामुळे हळद प्रामुख्याने व भरभरून प्रमाणात वाहावी. त्यानंतर दुर्वा आणि लाया वाहाव्यात. तुपाचा दिवा, धूप लावून नागदेवतेची आरती करावी आणि दुधाचा व लाह्यांचा तसेच पुरणाचा किंवा कानवल्यांचा गोड नैवेद्य दाखवावा. शेवटी हात जोडून कुटुंबाच्या आरोग्यासाठी, संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी नागदेवतेकडे प्रार्थना करावी. नागपंचमीच्या दिवशी पूजेमध्ये किंवा दैनंदिन कामात काही चुका टाळणे अतिशय आवश्यक मानले जाते. या दिवशी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जिवंत नागाला दूध पाजण्याचा अट्टहास करू नये किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. नागदेवतेची पूजा ही केवळ प्रतिमात्मक किंवा मूर्ती रूपातच करावी, कारण जिवंत नागाला दूध पाजणे हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक असते आणि हा निसर्गाचा नियम मोडण्यासारखे आहे. पूजेमध्ये शिळे, उष्टी किंवा अस्वच्छ साहित्य वापरण्याची चूक करू नका. तसेच पूजेच्या वेळी मनात कोणताही राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार न ठेवता पूर्ण श्रद्धेने पूजा करावी. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे आणि कोणाशी भांडण-तंटे करणे टाळावे, कारण धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी घरातील शांतता आणि पवित्रता पाळणे अत्यंत मोलाचे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टींवर कडक निर्बंध असतात आणि अनेक वस्तूंचा वापर पूर्ण वर्ज्य असतो. या दिवशी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे भाजी किंवा इतर कोणतीही वस्तू सुरी किंवा कात्रीने कापणे पूर्णपणे टाळावे. शेतामध्ये किंवा बागेत कुदळ, खुरपे, नांगर किंवा कोणत्याही धारदार अवजाराने जमीन खाणणे किंवा उकरणे सक्त मना असते, कारण जमिनीच्या आत नागाची बिळे असू शकतात आणि खाल्ल्यामुळे त्यांना इजा पोचण्याची शक्यता असते. नागपंचमी
नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर किंवा गॅसवर ठेवणे टाळले जाते. म्हणजेच या दिवशी भाकरी, पोळी किंवा तव्यावर शेकण्याचे पदार्थ बनवले जात नाही. त्याऐवजी उकडलेले, वाफवलेले पदार्थ जसे की कानवले, दिंड बनवण्याची प्राचीन परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. तसेच या दिवशी शिवणकाम करणे, सुई धागा वापरणे किंवा कापड कापणे या गोष्टींसुद्धा मनाई आहे. आपण उद्याच नागपंचमीचा जो आता शुभ मुहूर्त आहे त्याबद्दल आता जाणून घेऊया. नागपंचमीची पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच करणे अत्यंत फलदायी आणि लाभदायक ठरते. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 7:25 पर्यंतचा जो काळ आहे तर तो पूजेसाठी सर्वात शुभ आहे. आता त्यानंतर राहुकाळ जो लागणार आहे तर तो 7:30 पासून ते 9 वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे. एकूण हा 1.5 तासाचा राहुकाळ असणार आहे. या राहुकाळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही. आता त्यानंतर जर तुम्हाला पूजा करायची असेल तर मग सकाळी 9:15 ते 10:45 या वेळेत तुम्ही नागाची पूजा जी आहे तर ती करू शकता. आता पूजा करताना दिवसातील काही वेळा टाळणे गरजेचे असते, ज्यामध्ये मी तुम्हाला राहुकाळ सांगितला. त्यामुळे या 1.5 तासाच्या राहुकाळात कोणतीही धार्मिक पूजा अर्चा, मंत्र जप किंवा नवीन कामाची सुरुवात अजिबात करू नये. आता याचबरोबर बघा, या काळात पूजा करणे अशुभ का असते? कारण राहू हा एक छायाग्रह असून त्याला भ्रम, अंधकार, अनिश्चितता आणि अडथळ्यांचे प्रतीक मानले जाते. दिवसभरातील राहू काळाचा जो वेळ असतो त्या वेळेत वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आणि लहरी अधिक तीव्र असतात. या काळात केलेल्या पूजेचे किंवा धार्मिक कार्याचे पूर्ण आणि सात्विक फळ प्राप्त होत नाही. उलट कार्यात विघ्न किंवा अडथळे येण्याची शक्यता असते. म्हणूनच राहू काळात पूजा करणे वर्ज्य मानले जाते. यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील जो काही कालसर्प दोष किंवा आपल्या जीवनात राहू दोष असेल, शनी दोष असेल तर ते सर्व दोष दूर करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे. आता यासाठी तुम्हाला गाईचं जे शुद्ध कच्चं दूध असतं तर ते घ्यायचं आहे. इथे आपल्याला तापवलेलं दूध चालणार नाही, तर गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते घ्यायचं आहे. एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. तांब्याचाच तांब्या घ्यायचा आणि तुमच्या घरामध्ये जितके काही मेंबर्स असेल, म्हणजे 1 असेल तर 1 चमचा दूध, 2 असेल तर 2 चमचे दूध, किती मेंबर आहेत त्या मेंबर्सच्या नुसार तुम्हाला दूध त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपली जी काही छाया आहे तर ती आपल्याला त्या दुधामध्ये, म्हणजे जे आपण पाणी तयार केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला बघायचे आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे बघा नागाची प्रतिमा असतेच, तर त्यावरती ते अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपले जे काही दोष आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या श्रावण जो सोमवार आहे, म्हणजे श्रावणचा जो सोमवार आहे आणि नागपंचमी जी एकत्र आलेली आहे तर त्या दिवशी करायचा आहे. हा उपाय वर्षातून फक्त आपल्याला एकदाच करता येतो. तर तुम्ही करून बघा आणि याचा अनुभव जो आहे तर तो नक्की माझ्यासोबत शेअर करा. खूप छान, खूप प्रभावी आणि मस्त असा हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. तुम्हाला नक्कीच याचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर या दिवशी घरामध्ये तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही शिवलीलामृतच्या 11व्या अध्यायाचं पठण करा, शिवस्तुतीचं पठण करा, शुभमहिमा स्तोत्रमचं पठण करा. या छोट्या छोट्या सेवा देखील तुम्ही या दिवशी घरामध्ये करू शकता. करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा जो काही चांगला फायदा आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.